राज्यातील शेतकऱ्यासाठी विहिरीसाठी विविध योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये मागेल त्याला विहीर योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंब योजनेच्या माध्यमातून विहिरीच्या योजना राबवल्या जातात. ज्यापैकी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंब योजनेतील विहीर योजनेबाबतच्या कागदपत्रासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. जर जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंब योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता पुढील कागदपत्राची आवश्यकता लागते. तर नवीन विहिरीकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ते बघू. नंबर 1 आहे सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. नंबर 2 आहे 7/12 उतारा व नमुना नंबर 8चा उतारा लागतो. नंबर 3 आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागतंय. नंबर 4 आहे लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र, तेही 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लागतंय. नंबर 5 आहे अपंग असल्यास प्रमाणपत्र. नंबर 6 आहे तलाठी याच्याकडील दाखला. सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला, त्यामध्ये 0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र. प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फुटापेक्षा जास्त अंतरावर असलेला दाखला. प्रस्तावित विहीर सर्वे नंबर, नकाशा व चतुर्सीमा असणे गरजेचं आहे. नंबर 7 आहे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला. नंबर 8 आहे कृषी अधिकारी यांची क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र. नंबर 9 आहे गट विकास अधिकारी याचे शिफारसपत्र. नंबर 10 आहे ज्या जागेवर विहीर घ्यायची आहे तुम्हाला त्या जागेचा फोटो आणि त्यामध्ये महत्त्वाची खुणेसह व लाभार्थीसह तुमचा फोटो देणे गरजेचं आहे. नंबर 11 आहे ग्रामसभेचा ठराव. तर ही कागदपत्रे या योजनेसाठी लागतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.